ही आहेत आमच्या परसबागेमधली आळूची पानं। छोटी छोटी आहेत, टेस्टी पण खूप आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलंय मी त्याला आणि आता कट करून घेतले। तर ह्याच्यापासून मी पकोडे बनवणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, जिरे, अद्रक, लसूण थोडंसं बारीक केलं, त्यानंतर ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकली कट केलेल्या आळूच्या पानांमध्ये आणि बेसनचं पीठ टाकले तुम्हाला हवे तितकं। तुम्हाला क्रंची कुरकुरीत अशा हवे असतील तर कमी टाकायचं थोडंसं। तर त्याच्यामध्ये मीठ आणि ओवा टाकलाय आणि हळद टाकली आहे आणि तुम्हाला जे आवडतात ते मसाले मी इथे लाल तिखट थोडंसं टाकले, मिरची टाकले त्यामुळे लाल तिखट थोडंसं टाकले आणि जिरे पावडर आणि धने पावडर हे सगळं टाकले आणि तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते ओतलं। त्यानंतर तुम्हाला हवं तसं पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आणि अंगापुरतंच मिश्रण त्याच्यामध्ये ठेवायचं, म्हणजे बेसन पिठाचं जास्त नाही हे करायचं, मग ते छान लागत नाही। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं, आळूच्या पानांमुळे त्याला लिंबू पिळायलाच पाहिजे। त्यानंतर क्रंची होण्यासाठी 1-2 टीस्पून आपण त्याच्यामध्ये हे टाकायचं तांदळाचं पीठ आणि मग मस्त मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायचे ते आणि खूप छान टेस्टी लागतात। आळूच्या पानांच्या ह्याच्यावरती आहे ते टेस्ट कशी आहे त्याची त्याच्यावर, कारण ती मोठी मोठी पानं असतात त्याची एवढी छान लागत नाही भजी, पण लहान लहान मस्त घराच्या पाठीमागेच मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ती खूप सुंदर टेस्ट त्याची खूप छान आहे, त्यामुळे त्याचे मी भजी बनवलेत। तर तेच तुमच्याशी म्हटलं शेअर करावं। तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच सिंपल रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करत असते आणि भेटूया आपण पुढच्या मिनी व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।